येस मॅम. आमच्या स्कूलमध्ये ना सॅटरडेला तिथे आमच्या स्कूलमध्ये Yes, ना teacher. सॅटरडेला साहेब आले होते. टीचर आमच्या शाळेत स्कूल इन्स्पेक्शनसाठी? टीचर आमच्या शाळेत पट पडताळणीसाठी यायचे. येताना किती साहेब आलते. येस मॅम. किती मुलं पटावर आहेत आणि किती मुलं खरंच हजर आहे चेक करायला ना? Yes, teacher. येस बरं. टीचर. आमच्या शाळेत पण निंबू चमचा झाला होता. काय झालं होतं? टीचर आमच्या शाळेत सिनेमा आले होते. झालं होतं. सिनियर आले होते. टीचर आमच्या शाळेत शुक्रवारी आले होते. म्हणजे सगळीकडे जवळपास ते त्यांचं असं ठरलेलं असतं ना, की याच्यात हे करायचं आता, याच्यात हे करायचं आता. आता सगळ्या शाळांमध्ये या टर्ममध्ये सगळ्या शाळा चेक करून यायचं असं काम सुरू असेल. मग सगळ्या शाळा तुमच्या एका संस्थेच्या असतील किंवा जिल्ह्यातल्या असतील, तर ते आलटून पालटून सगळं येऊन चेक करतील. कधी या शाळेत, कधी त्या शाळेत. ते होणारच, बरोबर. बाकी काही नवीन नाही चाललंय? टीचर आमच्या शाळेत ना सॅटरडेला गेम झाले होते. हो, म्हणजे स्पोर्ट्स सुरू झाले. ये गुड. चांगलंय. तुम्हाला आवडतं का खेळायला? खूप टीचर आवडते. हॅलो टीचर. टीचर गुड, आमच्या चांगली. स्कूलमध्ये ना आजपासून स्पोर्ट्स सुरू झाले. चांगलंय. कोणते कोणते स्पोर्ट्स आहेत शाळेमध्ये तुमच्या? कबड्डी, खो खो हे तर असतात. आणि अजून काय नवीन आहेत? डॉजबॉल नाही तर फुटबॉल. रनिंग आहे, परत लांब उडी आणि उंच उडी. मग ते गोळाफेक वगैरे नाही का? गोळाफेक आणि असं काही? नो टीचर. आम्ही शाळेत होतो ना तेव्हा आम्हाला गोळाफेक वगैरेच टीचर व्हायचं आम्हाला काहीतरी. ना गोळाफेक नाही भालाफेक आहे. डायरेक्ट भालाफेक. बरं. हो. मॅम चांगलंय. आमच्या शाळेत आहे गोळाफेक. मी तुम्हाला टीचर माझ्या आमच्या शाळेतली हा माझ्या शाळेतली तुम्हाला मज्जा सांगते. आम्ही जेव्हा शाळेमध्ये होते ना, मला गेम खेळायला आवडत नाही अशातला भाग नाही. मला गेम खेळायला आवडतं, पण असे गेम ज्याच्यामध्ये आपल्याला काही लागत नाही, दुखत नाही, फुपत नाही, रक्तबिक्त येत नाही, असे सोपे गेम मला आवडतात. ते एकदम असे डेंजरस गेम आहेत ना, लोकांच्या अंगावर पडा, कुस्ती खेळा, पाडा, पाय पकडा, असे म्हणजे चांगले WWE ऐका, असे सगळे गेम्स जे असतात, जे आपण जनरली काय बरं म्हणतो, एकदम असे स्ट्रॉंग गेम्स ज्याच्यामध्ये पाडापाडी, मारामारी, हाणामारी असं सगळं होतं, असे कुठले गेम मला आवडत नाहीत खेळायला. ते लागतं ना म्हणून. पण मी जेव्हा शाळेमध्ये होतो, 7वीचा एक किस्सा मी तुम्हाला सांगते. फुटबॉल. येस. मी ज्या शाळेमध्ये होते ना, आमची पण छान मस्त संस्थेची शाळा होती आणि आम्ही सेमी इंग्लिशला होतो. तर 7वी पर्यंत तर मराठी मीडियम होतं. आमचे अ विरुद्ध ब असे सामने असायचे. तर आणि शाळेमध्ये आमच्या इथे मोठं, म्हणजे शाळेचं असं नाही, पण शाळेच्या जवळ एक असं मोठं ग्राउंड होतं. तिथे सगळे आमच्या शाळेतले सगळे स्पोर्ट्स तिकडे व्हायचे. आता आमच्या वर्गामध्ये कबड्डीचाच किस्सा आहे. आमच्या वर्गामध्ये ज्या सगळ्या मुली होत्या, मुलींची कबड्डीची मॅच होती ब वर्गातल्या मुलींच्या कबड्डी बरोबर, त्यांच्या टीम बरोबर. तर बाजूच्याच ब वर्गामध्ये 2 मुली होत्या, त्या जुळ्या बहिणी होत्या आणि त्या कबड्डी प्लेअर होत्या. आणि आमच्या वर्गामध्ये आम्ही सगळे अशाच गरीब बिचाऱ्या, बारीक बुरीक अशा, काय बरं म्हणू, बडबड करणाऱ्या, पण असं काही मारामारी वगैरे करणाऱ्या मुली नव्हतो ना. मग आमच्या क्लासमध्ये, म्हणजे आमच्या अ डिव्हिजन मध्ये, आम्हाला आमच्या मुलींची एक टीम बनवली आमच्या मॅमने आणि सांगितलं प्रॅक्टिस करा, तुम्हाला त्यांच्या बरोबर जायचंय. म्हटलं कबड्डीची काय प्रॅक्टिस करायची आहे? मग काय, बी मध्ये तू पण आहे, ओके. मग आम्ही गेलो, प्रॅक्टिस केली. काय कबड्डी खेळायला, म्हणजे काय, कुठे खेळणार कबड्डी शाळेमध्ये, पडाबिडाचे रिकामे उद्योग, म्हणून आम्ही काही प्रॅक्टिस नाही केली. आपण असं करू, फक्त प्लॅन केला. घरी गेलो. आमच्या वर्गातली जी सगळ्यात स्ट्रॉंग मुलगी होती, जिला कबड्डी येत होतं आणि जिला चांगलं असं मस्त वजनदार होती, ती लोकांच्या अंगावर पडली तरी पण त्या आउट होतील, अशी एकच प्लेअर होती, नमिता. आणि ज्या दिवशी मॅच होती त्याच्या आदल्या दिवशी तिला ताप आला. आम्हाला असं टेन्शन आलं, आई शपथ आता कसं होणार आपलं. मग आम्ही तिच्या घरी गेलो, तिला भेटलो, तू बरी होणार आहेस का, उद्या येणार आहेस का. तिचं काही खरं नव्हतं. म्हणलं आता काय करायचं. मग आमची टीम, आणि सगळ्यात मोठा जोक तुम्हाला माहितीये का, त्या टीमची कॅप्टन होते मी. माझा लांब पर्यंत कबड्डीशी काही संबंध नाही, पण क्लासमध्ये ते असतात ना फर्स्ट बेंचर, मी फर्स्ट बेंचर होते, त्याच्यामुळे कबड्डीचं काय तूच बघ, आता मीच बघ, काय माझा काय संबंध नाही कबड्डी बिबड्डीशी. पण ठीक आहे म्हटलं, चला आता काय करणार, आता आपल्या तो क्लास पे बनाई है, आता हरू नाही शकत आपण. मग गेलो तिकडे, त्या 2 जणी, आणि त्यांच्या क्लासमध्ये सगळ्याच्या सगळ्या मुलींना एकदम अशा गावठी मारामारी करणाऱ्या मुली होत्या, आणि आम्ही एकदम अशा सभ्य बिचाऱ्या सुसंस्कृत मुली, नको नको भांडण नको, अशा टाईपच्या होतो.
कशी आमची कबड्डीची मॅच होणार होती देव जाणे. पण जसा तो गेम सुरू झाला ना, असा त्यांनी आमच्यापैकी आमच्या वर्गातल्या एका मुलीला पाडलं. जसं पायात पाय काढून असं पाडतात ना, आणि जमिनीवरती म्हणजे ग्राउंडवरती माती होती, माती, त्या मातीमध्ये आमचा गेम सुरू होता आणि ती खूप जोरात पडली. चांगली होती गरीब बिचारी, कोणाच्या अध्यात्म मध्यात. हो ना. आणि त्या गडबडीमध्ये ती पडली आणि ती रडायला लागली. मग आम्ही असे आपल्या वर्गातल्या मुलीला मारलं असं एकदम सुटलोच होतो. मग जी कोणी येईल तिला आम्ही धरून पाडलं, जी कोणी येईल. आणि आम्ही इतक्या, म्हणजे आता मला आठवलं की हसू होतं की कसे खेळलो होतो आम्ही. आम्हाला त्या गेमचे रूल बिल काही माहित नव्हते आणि काही माहित नव्हतं. जो येईल त्याला पाडायचं आणि आपण तिकडे जाऊन परत यायचं, एवढ्या 2च रूल्स वरती तो गेम खेळला. आणि मजा म्हणजे आम्ही जिंकलो. आणि त्या दोघी जणी आता त्यांचे केस बीस मग खेचले. आमच्या वर्गातल्या मुलींनी पण मग ठरवलं की आपल्या वर्गातल्या मुलींना हे असं करतात ना, आपण यांना असंच करायचं. आणि म्हणून मग आम्ही सगळं असं करून जिंकलो. पण ते थँक गॉड ते माझं 7th लास्ट इयर होतं. त्याच्यानंतर मी काही कबड्डी खेळले नाही. पण ते मला हसू होतं की कबड्डी, आणि मग मी कॅप्टन होते ना, तर मग मला कॉंग्रॅच्युलेट केलं. म्हणलं मी काही केलं नाहीये त्याच्यामध्ये. आम्हाला सगळ्यांना सेमच फिलिंग होते की आपल्या वर्गातल्या कोणाला मारलं तर आपण सोडायचं नाही. तेच फक्त मी केलं होतं. आणि आमच्या इकडे आलेल्या मुलींना मग चांगलं पकडून धरलं होतं, तेवढं मात्र मी केलं होतं. पण अजूनही मला आठवलं की असं वाटतं की काय माहित आपण कसे खेळलो असतो त्या दिवशी, पण आम्ही जिंकलो होतो. बाकी ते काय सायकलिंग वगैरे असे वगैरे गेम मी खेळले, पण असे त्याच्याहून डेंजरस खो खो वगैरे कोणी ढकलतं आपण पडतो असे गेम मला भीती वाटते. लोक खेळतात तरी मला भीती वाटते. बरं, पण तुम्ही चांगले खेळा, पडू नका, तुम्हाला काही लागू देऊ नका, स्वतःची काळजी घेऊन खेळा. आपण त्या व्हायटल ऑर्गन्सच्या याच्यात बोललो होतो की नाही, आपले सगळे इंटरनल ऑर्गन्स किती इम्पॉर्टंट असतात आणि किती नाजूक असतात. सो त्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे, काळजी खेळायला पाहिजे, कोणत्या पण गेम असू दे, हो की नाही. चला, मला तर कबड्डी आवडतच नाही. काय नाही आवडत? तर मला कबड्डी खेळायला आवडतच नाही. मला पण नाही. पडण्या बिडण्याचा गेम मला नाही आवडत. त्याच्यापेक्षा मी सगळ्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये होते. शाळेच्या सगळ्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज वर्षभर चालणाऱ्या, जितकी वर्ष मी शाळेमध्ये होते सगळ्यामध्ये मी होते. स्पोर्ट्समध्ये मी असं कधी जायचंय जेव्हा इमर्जन्सी असेल तेव्हा, आणि गेले की ते अशीच कामं मिळायची की त्याच्यामध्ये तर कॅप्टनच आहे किंवा व्हाईस कॅप्टनच आहे, अशाच जबाबदाऱ्या टाकायचे. कारण काय करणार, पण तेवढेच विश्वास होता ना शिक्षकांचा माझ्यावर. त्यांना थोडं मारेन बिरेन, पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. असंही बोला, काय बोलायचंय? कोणीतरी हँड रेस केला होता, नाही का? चला मग अभ्यासाला सुरुवात करूया. बाय द वे, आपल्या टॉपिकचा आणि लेसनचा दूर दूरपर्यंत काही संबंध नाहीये. जसा माझा आणि कबड्डीचा दूर दूरपर्यंत काही संबंध नाहीये, तसाच आपला सबस्टन्सेस इन कॉमन यूज हॅज नथिंग टू डू विथ स्पोर्ट्स इन अवर लाईफ. आपल्या आयुष्यातल्या दैनंदिन गोष्टी ज्याचा आपण वापर करतो त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा NaCl बोललो होतो. तर NaClचा आणि स्पोर्ट्सचा तसा काही संबंध नाहीये. हा, पुढच्या 2 गोष्टींचा येऊ शकतो. इट्स ऑल अबाउट सॉल्ट्स. तर मग एक खाण्याचा सोडा आणि एक धुण्याचा सोडा. खाण्याचा, धुण्याचा, असे 2 सोडे असतात ना, NaHCO3 आणि Na2CO3, ते याच्यामध्ये आहेत. ते आता आपण बघणार आहे. मग आपण बघणार आहे सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट ऑफ द एंटायर बुक, मला सगळ्यात जास्त जो आवडतो तो रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल्स. आणि मग सम केमिकल्स इन द डेली लाईफ, हे तर बघणारच आहे आपण. ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ सबस्टन्सेस आपण हे मागच्या वेळेला बघितलं होतं. सॉल्टचे क्रिस्टल्स कसे असतात ते पण आपण बघितलं होतं. समुद्रामध्ये कसे वेगवेगळे सॉल्ट्स असतात, सल्फेट्स असतात, क्लोराइड्स असतात, पोटॅशियमचे असतात, मॅग्नेशियमचे असतात, पीएच आपल्याला माहितीये. सॉल्टमध्ये 2 गोष्टी असतात, एक असतात ऍनायन, एक असतात कॅटायन, बरोबर की नाही. जर तुमचं ऍनायन स्ट्रॉंग असेल, ऍनायन म्हणजे मायनस चार्ज, ऍनायन स्ट्रॉंग असेल तर तो असतो ऍसिडिक सॉल्ट. जर कॅटायन स्ट्रॉंग असेल तर तो असतो बेसिक सॉल्ट, बरोबर. म्हणजेच काय, कॅटायन कोण असतो? मेटल जो इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. आणि जर मेटल इलेक्ट्रॉन देत असेल तर तो कॅटायन म्हणजे तो इकडे मेटॅलिक ह्याच्यामध्ये असतो. आणि मेटलचे तुम्ही कुठलाही बघा, NaOH, Na2CO3, हे सगळे बेसिक आहेत की नाही. मग जर तुमचा बाबा बेसिक असेल तर तुमचा स्वभाव पण बेसिक होईल की नाही. इट इज सेम लाईक दॅट. ज्याचं स्ट्रॉंग नेचर तेच त्या मुलांमध्ये उतरतं, बरोबर ना. आपण हेरिडिटी मध्ये पण याचा रेफरन्स बघूया. आई बाबांमधल्या गुणांमध्ये तो एखादा गुण बघा जो दोघांमधला एखाद्याचा खूप स्ट्रॉंग असतो, तो आपोआप मुलांमध्ये येतो, हो की नाही. इट इज सेम लाईक दॅट. जर बेसिक बाबांचं नेचर खूप स्ट्रॉंग असेल तर ते मुलांमध्ये आपोआप येतं की नाही. तसंच आहे, जर बेसिक नेचर तुमच्या
एनायन कॅटायन मधलं जर कॅटायन स्ट्रॉंग आहे, जसं सोडियम, पोटॅशियम हे असतील तर तुमचा सॉल्ट हा ऑटोमॅटिक बेसिक होईल. पण जर क्लोरीन, फ्लोरीन हे लोक असतील हे ऍसिडिक आहेत, मग तुमचा सॉल्ट आपोआपच काय होईल, ऍसिडिक होईल. पण जर Na आणि Cl दोघंही इक्वली स्ट्रॉंग आहेत तर मग तो एकदम न्यूट्रल प्लेन सॉल्ट pH 7 बघा. NaCl दोघं भांडकुदळ आहेत, एक हा आणि सॉल्ट कसं आहे, शांत. जसं आपण मागे बोललो ना, भांडकुदळ आई वडिलांची मुलं इतके वैतागलेले असतात भांडायला की ते त्यांच्याशी बोलायला तरी पण म्हणतात जा बाबा जा, माफ केलं तुला. ठीक आहे. आता सोडियम क्लोराईडचं आपण कॉमन सॉल्टचं डिस्कशन मागच्या वेळेला केलं होतं थोडं. तर आता त्याचे आपण ते कसं बनतं वगैरे हे सुद्धा आपण पाहिलं होतं, की सगळ्यात महत्वाचं तर NaCl आपल्या फूडमध्ये टेस्ट आणण्याकरता वापरतात, पण खूप जास्त प्रमाणामध्ये आपण मीठ खात नाही, माहिती ना तुम्हाला. रक्त पातळ होतं असं म्हणतात, म्हणजे ते डायल्यूट करतं. कारण त्याच्यात तुम्ही बघा कुठल्या पण गोष्टीमध्ये बघा, कांद्याला तुम्ही मीठ लावून ठेवा तर कांद्याला पाणी सुटतं की नाही. भाजी तुम्ही जेव्हा कराल, फक्त बघा किंवा करा, पण जेव्हा तुम्ही भाजी फोडणीला टाकता आणि परतता ती तेलामध्ये परतलेली असते, पण तुम्ही त्यात मीठ टाका. इवन तुम्ही जेव्हा गॅसवरती तुम्ही फ्लेमवरती एखादी गोष्ट ठेवता आणि मग त्याला वरनं मीठ टाका आणि मग परता, ती श्रिंक व्हायला लागते. तर NaClचा परिणामच असा असतो की ते पाणी सोडतं. म्हणूनच जेव्हा मीठ जास्त खातो म्हणतो की नाही आपण, तेव्हा ते मीठ ब्लडमध्ये जर गेलं असं म्हणतात तर ते ब्लड डायल्यूट होतं, म्हणजे काय होतं, पाणी सोडतं. सेल्स असतात ना आपल्या सेल ब्लडमध्ये सुद्धा, म्हणून जास्त मीठ खाऊ नये, ते खरंच. ठीक आहे. आता सोडियम बायकार्बोनेट म्हणजे बेकिंग सोडा, ह्याच्याबद्दल आपण बोललो होतो की खाण्यामध्ये जे की आपण केक बनवतो, बिस्किट्स बनवतो, हे असं फ्लपी बनतं, म्हणजे असं सॉफ्ट ढोकळे, इडली असं सॉफ्ट का बनतं, त्याच्यामधनं कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो त्या होल्स मधनं आणि त्याला असं सच्छिद्र म्हणजे असं पोरस नेचर येतं. जे जे पदार्थ तुम्ही असे असे फ्लपी झालेले बघितले असेल, सगळ्यांना ऑब्झर्व करा, त्याच्यामध्ये बारीक 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 होल असतात आणि त्या होल मधनं कार्बन डायऑक्साईड बाहेर गेलेला असतो, म्हणून असं तसे बनतात. केव्हा पण बघा, तुम्हाला बेकरी प्रोडक्ट्स कोणते पण बघायचे असतील किंवा तुम्ही ब्रेड किंवा लादी पाव किंवा केक फॉर दॅट मॅटर, कोणाचं पण तुम्ही मेकिंग बघा किंवा तुम्ही तुमच्या घरी पण कोणी मला आवडत असेल केक बिक बनवणं किंवा काय, तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकतात, बरोबर. कमी प्रमाणामध्ये असतो पण असतो. तो टाकला की त्याला फेटावं लागतं, त्याला ठेवावं लागतं. यीस्ट नावाचं कल्चर असतं, त्याच्यामध्ये यीस्ट टाकलं की त्याचं फुलून येतं आणि त्यांच्या पण प्रोसेसेस मधनं कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो, जो तुम्ही गरम केल्यावरती ते होल पाडून पाडून वरती येतो. सो हा सोडियम बायकार्बोनेट आपल्या खाण्यातला सोडा आहे. केमिकल फॉर्म्युला NaHCO3, नावातच CO3. हिट केल्यावरती CO2 गॅस बाहेर येणार नाही का, नक्की येणार आहे. आता बघा pH, आता याच्यामध्ये Na आहे की नाही, Na इज अ व्हेरी स्ट्रॉंग बेस, म्हणून हा काय आम्लारी धर्मी. बेस म्हणजे आम्लारी, आम्ल म्हणजे ऍसिड, तर Na इज आम्लारी धर्मी, म्हणून त्याचा pH 8 to 9 आहे. फॉर्म व्हाईट अमोर्फस पावडर, पांढऱ्या पावडर फॉर्म मध्ये डब्यात दाखवलंय. आता ह्याच्याबद्दल हा युजेस ऑफ सोडियम बायकार्बोनेट हा कुठे कुठे वापरला जातो. टू बेक केक्स, ढोकळा आपण आत्ताच बघितलं. टू रिड्यूस मुद्दा आहे, आपण मागे पण बोललो होतो जेव्हा ऍसिडचा लेसन आपण केला होता, 8वीत केला होता. त्यावेळेला जेव्हा आपल्याला ऍसिडिटी होते तेव्हा आपण न्यूट्रलायझेशन रिएक्शन आपण पाहिली होती, ऍसिड प्लस बेस इज इक्वल टू सॉल्ट प्लस वॉटर, ही तीच रिएक्शन, बरोबर. तर ह्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट हे आपल्या बॉडीमध्ये आपल्या पोटामध्ये असलेल्या ऍसिडला न्यूट्रलाइज करतात आणि याचा pH 8 to 9 आहे, म्हणजे बेसिकच आहे. आपल्या पोटामध्ये स्ट्रॉंग ऍसिड HCl, त्याला न्यूट्रलाइज करण्याकरता बऱ्यापैकी स्ट्रॉंग बेस, पण एवढं पण स्ट्रॉंग नाही पाहिजे की पोटाला अल्सर पडून टाकेल. ठीक आहे. टू प्रोड्यूस CO2 इन द फायर एक्सटिंग्विशर. बरं, हा तुम्हाला त्या फायर एक्सटिंग्विशरचं वरती चित्र होतं की नाही, त्याच्यामध्ये वरच्या लेसन मध्ये होतं ना, त्याच्यामध्ये ते H2SO4 गॅस खाली पडतो आणि मग ते Na2CO3 बरोबर रिॲक्ट होतो आणि ते जेव्हा आग लागते तेव्हा ते लाल लाल रंगाचे फायर एक्सटिंग्विशर असे केले की लगेच त्याच्यातनं CO2 गॅस बाहेर येतो आणि ती आग विझते.
आपल्याला माहिती आहे की CO2 इज द गॅस विच इज यूज टू एक्झॉस्ट द फायर एक्सटिंग्विश करण्याकरता तो वापरला जातो. देर आर टाइप्स ऑफ गॅसेस. पहिला आहे हायड्रोजन, तो स्वतः बर्न होतो. देन देर इज ऑक्सिजन विच यू यूज टू बर्न समथिंग. एखादी गोष्ट पेटवायची असेल तर तुम्हाला ऑक्सिजन शिवाय पर्याय नाही. आणि तिसरा आहे कार्बन डायऑक्साईड, जो ही आग विझवूनच टाकतो. बरोबर. म्हणून जिथे जिथे आग लागलेली आहे त्याला विझवण्याकरता ह्या कार्बन डायऑक्साईड गॅसचा वापर केला जातो. मग त्याला बनवण्याकरताचं जे सोडियम बायकार्बोनेट आहे ते इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे, म्हणूनच ते वापरलं जातं टू मेक or to produce carbon dioxide in such fire extinguishers and to clean the oven. आता इथे बघा, ह्या सगळ्या ड्रेनेज बिनेजच्या सगळ्या ज्या वस्तू असतात की नाही, ह्याच्यामध्ये क्लिनिंग म्हणून, स्ट्रॉंग बेसेस म्हणून त्याचा वापर होतो. आपल्या किचनचं जे सिंक असतं त्याच्यात चोकअप होतो आणि पाणी मग त्याच्यामध्ये तुंबतं पण जात नाही लवकर, मग त्याला व्हॅक्युमने क्लीन करा, त्याच्यामध्ये काडी बिडी घाला, असं भरपूर काही करायला लागतं कारण खाली काहीतरी कचरा अडकलेला असतो पाईपात. मग त्याला क्लीन करण्याकरता एक पावडर येते, ती पावडर त्याच्यामध्ये टाकून ठेवायची. 5-10 मिनिटं काही करायचं नाही. 10 मिनिटं झाली की नळ सोडायचा, भरभर 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 सगळं खाली निघून जातं. एवढा स्ट्रॉंग बेस असतो तो की 10 मिनिटात तो त्याचं काम सुरू करतो आणि पाण्याबरोबर झपाक्कन खाली सगळा ट्यूब क्लीन करून निघून पण जातो. क्लिनिंगच्या अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये पण वापरतात. ओव्हन क्लीन करायला असेल, किचन अप्लायन्सेस असतात, ते टोस्टर असतात, अशा खूप वस्तू असतात ज्या खूप ऑइली असतात किंवा त्यांना क्लीन करणं सोपं नसतं. अशा ठिकाणी आपण ह्याचा वापर करतो, सोडियम बायकार्बोनेट. ठीक आहे. जरी हा खाण्याचा थोडा असेल तरी पण हा क्लिनिंगसाठी खाण्याच्या वस्तूंच्या अप्लायन्सेस, बरोबर, वस्तू ज्यांना आपण वापरतो स्वयंपाक धुण्याकरता, त्यांच्या क्लिनिंग करता वापरतो. वी हॅव सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणजे, अच्छा, आता त्याच्यामध्ये एक आले ब्लिचिंग पावडर, विरंजक चूर्ण. ब्लिचिंग पावडर तुम्हाला ब्लीच करण्याकरता कॅरमवर पण टाकतात. त्याचं रासायनिक सूत्र आहे CaOCl2, कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड. कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड. पिवळसर पांढरा स्थायू पदार्थ. ब्लीच करण्याकरता, रंग उडावा म्हणून एखाद्या गोष्टीचा, तसं कपड्याला ब्लिचिंग करायचं म्हणजे काय करायचं, त्याचा रंग काढून टाकायचा. अशा पद्धतीचे जे उद्योग असतात, ब्लीच क्लोरीनचं कामच ब्लिचिंग आहे. कपड्यांचं विरंजन, कपड्यांचं ब्लिचिंग, क्लीन करणं, त्याला साफ करणं. जलतरण तलावातील पाण्याचे निर्जंतुकीकरण, हे तर अतिशय म्हणजे शी, मला तर स्विमिंग पूलच आवडत नाही. एवढ्याशा डबक्यामध्ये लोक येऊन तिथले तिथे सगळे खेळत बसतात. शी, सगळ्या प्रकारचे लोक त्या एकाच पाण्याच्या डबक्यात कसं तरी वाटतं. म्हणूनच इथे अनेक प्रकारचे स्किन इन्फेक्शन होऊ शकतात. जस्ट इमॅजिन, आता आपण सायन्स स्टुडंट म्हणून विचार करतोय की नाही, लोकांना काय उन्हाळा आला की चला कुठल्या तरी वॉटर पार्कला जाऊ, त्याच्यापेक्षा स्वतःच्या घरामध्ये टब मध्ये पाणी घ्या. मस्त मोठे मोठे टब येतात 200-300 रुपयाला, आणि त्याच्यात काळ्या रंगाचे असे असतात ना मोठे, ते भरपूर पाणी घालायचं, त्याच्यात जाऊन बसायचं. स्वतःच्या घरात स्वतःच्या टब मध्ये बसून किती पण वेळ बसा, आणि ते पण फुकट ना, रोज बसलं तरी काय. असं स्विमिंग टँक पण येतात छोटे छोटे, माहितीये का तुम्हाला. असं आपण आपल्या घरात ठेवलेलं जास्त सेफ आणि क्लीन नाहीये का. पण स्विमिंग पूलमध्ये लोक स्विमिंग शिकायला पण जातात. त्यांनी काय करावं, यू कॅनॉट अवॉइड इट. तुम्हाला कधी ना कधीतरी अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. मग त्या तलावामध्ये अनेक प्रकारचे लोक येतात आणि अनेक गोष्टी करतात. मग ते पाणी स्वच्छ राहायला पाहिजे की नाही, इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये निर्जंतुकीकरणासाठी या ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. ठीक आहे. रस्त्याच्या कडेला आणि कचऱ्याच्या जागांचे जिकडे जिकडे तुम्हाला क्लिनिंग करायचे, ब्लिचिंग करायचे, जागा साफ करायचे, तिकडे तिकडे तुम्ही ब्लिचिंग पावडर टाकू शकता. ठीक आहे. आता आपला पुढचा मुद्दा होता धुण्याचा सोडा. त्याचं जे काही फॉर्म्युला आहे, त्याचा केमिकल फॉर्म्युला म्हणजे रासायनिक सूत्र आहे Na2CO3 10H2O. आपण मगाशी खाण्याचा सोडा बघितला होता, तो होता NaHCO3, सोडियम बायकार्बोनेट. हा आहे सोडियम कार्बोनेट, ह्याच्यामध्ये H नाही, त्याच्याऐवजी एक 2 आहे. आणि इट हॅज 10 वॉटर मॉलिक्युल्स ऑफ क्रिस्टलायझेशन. याला म्हणतात वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. म्हणजेच काय, एक क्रिस्टल बनवण्याकरता धुण्याच्या सोड्याचा एक क्रिस्टल म्हणजे एक स्फटिक बनायला त्याला 10 मॉलिक्यूल लागतात. कसले, पाण्याचे. Na2CO3च्या रचनेबरोबर 10 मॉलिक्यूल पाण्याचे त्याच्या आजूबाजूला असतील.
म्हणजे त्याचं क्रिस्टल फॉर्म होतं. ठीक आहे. पाणी काढून टाकलं तर अमोर्फस पावडर फॉर्म मध्ये. ठीक आहे. बोला, कोणी हँड रेस केलाय का? बर, ह्याचं स्वरूप आहे करड्या रंगाचं आणि गंधहीन चूर्ण. करड्या रंगाचं वॉशिंग सोडा आहे हा. गंधहीन चूर्ण, त्याला काही वासबीस नसतो. आपले जे काही आपण डिटर्जंट वगैरे वापरतो की नाही, त्याच्यामध्ये सोडा पावडर म्हणून हे घालतात, त्याच्यामध्ये कलरंट वापरतात, त्याच्यात फ्रॅग्रन्सेस वापरतात. साबणाचे किंवा त्या पावडर्सचे, वॉशिंग पावडर्सचे गुलाबाचे वास, सुगंधाचे वास, घडी डिटर्जंट, आणखीन कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या डिटर्जंट्स आहेत मला माहित नाही, पण अशा प्रत्येकाचा एक वेगळा सुगंध आहे बघा. आणि ते खूप असे मंद हलके हलके छान सुगंध आहेत, त्याच्यामुळे त्या कपड्यांना पण हलका हलका वास येत राहतो. सर्फ एक्सेल लिक्विडचे वेगळे, सॉलिडचे वेगळे, पावडर फॉर्म, बरोबर ना? तर अशा पद्धतीने ते वापरलं जातं क्लिनिंगसाठी. कोण मुख्य आहे त्यातला वॉशिंगचा जो सोडा आहे तो, त्याचा पीएच काय आहे? 11 ते 12. म्हणजे तो किती बेसिक आहे बघा. म्हणूनच त्याच्यामध्ये सगळ्या माती बिती सगळं जे काही त्याला डिझॉल्व करतो आणि घालवून टाकतो पाण्याबरोबर. ठीक आहे. या धुण्याच्या सोड्याचा उपयोग काय? पहिला तर कपडे धुण्याकरता, काच आणि कागद उद्योगामध्ये, क्लिनिंगसाठी, पेट्रोलियमच्या शुद्धीकरणामध्ये आणि दुष्फेन पाणी सुफेन बनवण्याकरता. म्हणजेच बघा, काही काही ठिकाणी विहिरीतलं पाणी असेल किंवा नदी तर नाही, पण बोरचं पाणी मोस्टली, अशा ठिकाणी ते पाण्यानं खूप असं हार्ड वॉटर असतं, म्हणजे दुष्फेन पाणी, त्याच्यामध्ये फेसच होत नाही. कोणतीही पावडर टाका, किती पावडर टाका, त्याचा फेसच होत नाही, कारण त्याच्यामध्ये खूप सॉल्ट्स असतात, म्हणजे क्षार असतात, सोडियम आणि पोटॅशियमचे. मग कसं काय त्या पाण्याचा वापर करायचा? आंघोळ गेलं शॅम्पूला तरी पण डोकं तसंच राहतं. शॅम्पू पाण्याबरोबर निघून जातो, फेसच होत नाही. मग काय? मग अशा पाण्याला सुफेन बनवायचं. मग काय करायचं? त्याच्यामध्ये हा सोडा टाकायचा. हा सोडा काय करतो? त्यातले जे सॉल्ट्स असतात त्याची केमिकल रिएक्शन करून त्याला खाली प्रेसिपिटेट म्हणून जमा करतो, अवक्षेप म्हणून खाली जमा करतो. वरती वरती आता स्वच्छ पाणी, ते गाळून घ्यायचं आणि बिंदास वापरायचं. साबणाचा फेस होतो, शॅम्पूने केस धुता येतात, सगळं करता येतं. दुष्फेन पाणी सुफेन करण्याकरता याचा वापर होतो. काच आणि कागद उद्योगामध्ये का होईल? ह्याला क्लिनिंग करण्याकरता. काच बनवताना काचेचं क्लिनिंग करतात, बरोबर. कागद बनवताना त्याला एक बघा टेक्स्चर असतो प्रत्येक कागदाचा, तर तो क्लीन दिसावा म्हणून आपण जे कागद घेतो वह्यांचे, तुम्ही बघितलं असेल की ते स्वच्छ क्लीन असतात, स्वच्छ पांढरे एकदम मस्त. त्याला क्लीन करण्याकरता काइंड ऑफ ब्लिचिंगच आहे ना ते. पेट्रोलियमच्या शुद्धीकरणामध्ये पुन्हा शुद्ध करणं, क्लीन करणं, धुणं, ह्याचा जन्मच धुण्याकरता, बरोबर की नाही? बेकिंग सोडा इथे का दिलाय? हा धुण्याचा सोडा आहे, हा बेकिंग नाहीये, हा आपल्याला क्लिनिंग पाहिजे ना, वापरण्याचा सोडा. आता किरणोत्सारी पदार्थ, पण ह्याच्या आधी मला पुस्तकातनं हे ऑन करायचंय. आपण एकदा बघूया पुस्तकामध्ये आपल्याला ह्यांच्याबद्दल काय काय दिलेलं आहे. आपण पुस्तकामध्ये NaCl बद्दल डिस्कशन केलं होतं ना? हो, केलं होतं ना मागच्या वेळेला आपण. पीएच पट्टी बिट्टी सगळं आपण काही एकदा पुन्हा पुस्तकात बघायचंय आपल्याला. लक्षात आहे का तुमच्या? येस टीचर. ओके. म्हटलं का मी एकटीच अभ्यास करते आज. हॅलो टीचर. बोला. टीचर मला ना काही बोललीस का तू? मला काही आवाज नाही आला. थांब, कॅमेरा बंद करू का? टीचर. हो, करेक्टच आहे. नेटवर्क स्लो आहे. बोला आता, मी कॅमेरा बंद केला, बोला. टीचर मला ना बोला, मला तुमचा तुम्हाला एक आवाज. प्रश्न विचारायचा होता. बोला, विचारा. विचारा विचारा, प्रश्न विचारा. अरे बोला, प्रश्न विचारा. मी चॅट मध्ये सांगू का? तुम्हाला माझा आवाज नाही येते. हो हो हो, चालेल ना. बघू तिने काय टाकलंय. काहीतरी प्रश्न टाकलाय वाटतं. बरं,
मी तुम्हाला हे विचारत होते की आपण तू टाक तोपर्यंत चॅटबॉक्स मध्ये प्रश्न. आपला हा जो लेसन आहे सबस्टन्सेस इन कॉमन यूज, आपण पुस्तकातनं बघितला होता की नाही? तर आपण सगळ्यात पहिल्यांदा मिठाबद्दल बोललो, NaCl. आपण सगळ्यात पहिल्यांदा वी हॅव डिस्कस्ड अबाउट टेबल सॉल्ट, म्हणजे टेबलवर जे आपण ठेवतो ते खाण्याचे मीठ, सोडियम क्लोराईड. अच्छा बरं थांबा, तर एक एक गोष्ट आपण बघूच आता. बोला बोला बोला. मॅम परत रिवाइज करते का? मी मागच्या क्लासला नव्हतो. हो करते ना. तिचा आला का मला काय प्रश्न होता तो? मॅम आपण सिनेमामध्ये ब्लड बघतो तर ते रिअल कसं दिसतं? हा अगं ते, अच्छा बाळा माझा आवाज हे तू चॅटबॉक्स मध्ये टाकून मला नाही कळणार. तुम्हाला मध्येच ना माईक ऑन करून बोलायला पाहिजे. किंवा असं झालं ना, मी जेव्हा स्क्रीन शेअर करते मला असे तुम्ही लोक कोणी दिसत नाही. थांब बघा, तुमच्या प्रश्नांचं उत्तर येऊ दे, मग मी हे शेअर करते, म्हणजे माझा आवाज तुम्हाला नीट येईल. बघा तर हिने काय प्रश्न विचारलाय, आपण जेव्हा सिनेमामध्ये ब्लड बघतो तर रिअल कसं असतं, कसं दिसतं? आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या टेक्निक्स असतात. ह्याच्यामध्ये ग्रीन स्क्रीन नावाची पण एक गोष्ट असते. तर याच्यामध्ये काय होतं, आपल्या माणसांच्या मागे बॅकग्राऊंडला जे काही नाहीये ते पण त्याच्यात ते टाकू शकतात. आणि रक्ताचा इम्पॅक्ट ते तसं काहीही लाल रंगाचं कुठलंही घट्ट लिक्विड बनवून ब्लडच्या कन्सिस्टन्सीचं ठेवू शकतात. काही काही याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं पिक्चरमध्ये की समजा पोटाला गोळी लागली तर ते शर्टाच्या आतमध्ये एक पिशवी असते लाल लाल लिक्विडची, तिकडे गोळी मारली की ती तुटणारच ना. मग असं वाटतं की पोटांना रक्त आलंय पण ती पिशवी उडलेली असते ज्याच्यामध्ये ते लाल लाल सोल्युशन असतं. सो या सगळ्या टेक्निक आहेत त्यांच्या. मूवीज बनवणं एक खूप मोठा बिझनेस आहे, त्याच्यावर लोक खूप रिसर्च करतात आणि खूप काय काय अभ्यास करून शोधून काढतात सोल्युशन्स त्याचे. ठीक आहे, बरं चला आपण बोलत होतो ह्याच्याबद्दल आता, इम्पॉर्टंट सॉल्ट्स इन डेली लाईफ. आपण सॉल्ट्सचा अभ्यास करतोय, धड्याचं नावच आहे ना आपल्या डेली लाईफ मधले सबस्टन्सेस इन कॉमन यूज, बरोबर? तर द इम्पॉर्टंट सॉल्ट्स फाउंड इन सी वॉटर हे आपण ऑलरेडी पीपीटी मध्ये बघितलेले होते, बरोबर? इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस ऑकर नॅचरली इन द फॉर्म ऑफ सॉल्ट रादर दॅन ऍसिड्स ऑर बेसिस. इनऑर्गॅनिक म्हणजे कोण? ज्याच्यामध्ये कार्बन नाहीये असे सगळे. ऑर्गॅनिक म्हणजे कार्बन हायड्रोजन वाले. इनऑर्गॅनिक मध्ये सॉरी कार्बनचा काही रोलच नाहीये. मग हे सगळेचे सगळे कुठल्या तरी सिंपल सॉल्ट्सच्या फॉर्म मध्ये असतात. बघा ना, सोडियम आणि सल्फेट, पोटॅशियम आणि फॉस्फेट, कॅल्शियम क्लोराईड, हे आपल्या आपल्या सॉल्ट्सच्या फॉर्म मध्ये असतात. अबाउट 80 मिलियन टन्स ऑफ सॉल्ट्स आर ऍडेड एव्हरी इयर टू द सी वॉटर. समुद्रामध्ये जवळपास 80 मिलियन टनचे सॉल्ट्स ऍड होतात. देअरफॉर द सी इज सेड टू बी द रिच सोर्स ऑफ सॉल्ट्स. म्हणूनच समुद्रामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनेक सॉल्ट्स आपल्याला मिळतात. इनफॅक्ट सी इज द रिच सोर्स ऑफ सेव्हरल सॉल्ट्स ऑफ व्हेरियस एलिमेंट्स सच एस क्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, ब्रोमीन. ह्या सगळ्या एलिमेंटचे जे सॉल्ट्स आहेत हे मॅक्झिमम कुठे मिळतात? समुद्रामध्ये. म्हणूनच बघा ना, इम्पॉर्टंट सॉल्ट्स आपल्याला समुद्रातले कोणते दिलेत? सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम ब्रोमाइड, हे सगळेच्या सगळे. ठीक आहे. हाऊएव्हर वी ऑल्सो यूज अदर सॉल्ट्स अपार्ट फ्रॉम दीज इन अवर डेली लाईफ. आपण ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त आपण रोज हे वापरतो, मॅग्नेशियम क्लोराईड वगैरे वगैरे. त्यांचा उपयोग काही वेळेला औषधांमध्ये होतो, काही वेळेला सबस्टन्सेस मध्ये होतो. ठीक आहे. आता आपल्याला खाली एक टेबल दिलेला आहे. टेबल सॉल्ट आहे कलरलेस आणि त्याचं कलर ऑन ऍडिशन ऑफ युनिव्हर्सल इंडिकेटर. बरं, युनिव्हर्सल इंडिकेटर नावाचा एक इंडिकेटर असतो. त्याला तुम्ही पीएच पट्टीवर ठेवलं की तुम्हाला कळतं की कुठला कलर आहे. तर 3 कलर असेल तर त्याचं पीएच आहे 7, बरोबर? हे पीएच असतात, ते कलर दाखवतात आणि कलरवरनं नंबर. ह्याला आपण पीएच पेपर पण म्हणतो. जसा युनिव्हर्सल इंडिकेटर लिक्विड आहे तसा पीएच पेपर लिटमस पेपर सारखं काम करतो. पिवळ्या रंगाचा पेपर असतो, पिवळसर. तर ह्या एवढ्या सगळ्या शेड्स मध्ये ज्या शेडला त्या वस्तूचा रंग मॅच होईल, पिवळ्या रंगाचा रंग बदलून तो त्याचा पीएच. ठीक आहे. म्हणजेच काय, जर पीएच आपला 7 असेल तर तो काय आहे? न्यूट्रल. पण जर तो या बाजूला रेडिश साईडला गेला तर तो आहे ऍसिडिक आणि ब्लूइश साईडला गेला तर तो काय आहे? बेसिक. ठीक आहे. आपल्या आधी मिठाबद्दल बोलूया. इट इज अ कलरलेस क्रिस्टलाइन आयोनिक कंपाऊंड. देर इज नो वॉटर क्रिस्टलायझेशन इन द क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये कुठे H2O, H2O नाही.
म्हणून देअर इज नो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. इट इज अ न्यूट्रल सॉल्ट, सॉल्टी इन टेस्ट. बरोबर की नाही? दिस कंपाऊंड इज युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ सॉल्ट्स लाईक sodium carbonate and sodium bicarbonate. When an electric current is passed through a saturated solution of NaCl, it is electrolyzed and hydrogen gas is released at the cathode while chlorine gas is released at the anode. Common sense आहे याच्यामध्ये. NaCl जेव्हा ब्रेक होईल तर तो Na+ आणि Cl- अशा दोन गोष्टी बनवेल. तर Na हा जो मेटल आहे, मेटल, त्याच्यामध्ये काय होईल? हा, Na एका बाजूला डिपॉझिट होतो आणि क्लोरीन गॅस त्यातनं लिबरेट होतो. आणि पाण्यामध्ये जेव्हा इलेक्ट्रोलिसिस होईल तेव्हा H2 गॅस हा रिलीज होतो त्याच्यातनं. बरोबर? इलेक्ट्रोलिसिस मधनं. म्हणजे रिॲक्शन अशी होते बघा. NaOH हे काय आहे? ह्याच्यातलं सोडियम हायड्रॉक्साईडच्या फॉर्म मध्ये सोडियम मिळतो. ह्याचं पुन्हा इलेक्ट्रोलिसिस केलं की सोडियम वेगळा, ऑक्सिजन वेगळा, हायड्रोजन वेगळा असं होतं. बरोबर की नाही? आता या NaCl ला पाण्यामध्ये टाकलं तर काय होईल? एक मिनिट. ओके, हा. तर या Na आणि Cl प्लस H2O ह्या इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, क्लोरीन गॅस आणि हायड्रोजन गॅस असा मिळाला आपल्याला. ऍनोड आणि कॅथोडला हे गॅसेस रिलीज होतात आणि पाण्यामध्ये म्हणजे त्या लिक्विड, त्या सोल्युशन मध्ये NaOH म्हणजे आता बेसिक सोल्युशन तयार होतं. When salt is heated to high temperature, about 800 degrees Celsius, it melts. This is called as fused state of the salt. मीठ वितळवण्याकरता तुम्ही करून बघू शकता हा प्रयोग. किती वेळ लागेल माहित नाही आणि 800 डिग्री पर्यंत तुम्हाला थांबत बसायला लागेल. When fused salt is electrolyzed, chlorine gas is released at the anode and liquid sodium metal at the cathode. बघा, प्युअरेस्ट फॉर्म मी तुम्हाला म्हटलं होतं NaCl इज मेड अप ऑफ Na+ and Cl-. बरोबर? तर तुम्हाला सोडियम मेटल मिळवण्याकरता ह्याची इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस करावी लागते. प्युअर तुम्ही याला जर मेल्ट केलं तर हे काय होईल? फ्युज्ड फॉर्म मध्ये येईल. याच्यामध्ये आपण त्याला पाण्यात टाकलं होतं. बरोबर? पाण्यात टाकल्यामुळे हायड्रोजन मध्ये मध्ये लुडबुड करायला आला, तिथे काही स्कोपच नाही. जसं ते NaCl बनलंय त्याला तुम्ही लिक्विफाय केलं म्हणजे काय झालं? मेल्ट केलं. मेल्ट केलं म्हणजे काय झालं? ते त्याच्या लिक्विड स्टेज मध्ये आलंय आणि त्याला पुन्हा तुम्ही सर्किटमध्ये फिरवताय. मग सोडियम कुठे जाईल? Na+ आहे तर तो निगेटिव्ह रॉड कडे. निगेटिव्ह रॉड कोणता असतो? आपला कॅथोड असतो. बरोबर? कॅथोडला काय जमा होईल? सोडियम मेटल आणि क्लोरीन गॅस ऍनोडला रिलीज होईल. Cl- ना, Cl2 गॅस होऊन निघून जातो. आता टेबल सॉल्ट और कॉमन सॉल्ट विच गिव्स अस अ सॉल्टी टेस्ट टू फूड इज द मोस्ट युज्ड ऑफ ऑल द सॉल्ट्स. खूप सारे सॉल्ट्स आहेत, त्यातला हा आपण मॅक्झिमम वापरतो. इट्स केमिकल नेम इज सोडियम क्लोराइड. सोडियम क्लोराइड इज फॉर्म बाय द न्यूट्रलायझेशन रिएक्शन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड HCl. ही आपण ऑलरेडी बघितलेली आहे. HCl प्लस NaOH काय देईल सांगा बरं? येस मॅम. काय देतं? HCl प्लस NaOH. हा Cl प्लस Na मिळून NaCl आणि हा H प्लस OH मिळून H2O. ह्यालाच तर म्हणतात न्यूट्रलायझेशन रिएक्शन. बरोबर की नाही? आणि aqueous solution is having the pH 7. न्यूट्रल येते. हे मीठ आपापल्या घरामध्ये तुम्ही आता जेवाल तेव्हा बघा असंच दिसतं की नाही? बरं. Salt is also obtained from the certain type of rock. This salt is called as rock salt. The mineral halite and Himalayan rock salt are some examples of rock salt. This salt is used to treat many diseases. आपल्याकडे उपासाचं जे मीठ असतं ना, ते सैंधव मीठ, काळं मीठ असे वेगवेगळ्या मिठाचे प्रकार आहेत. औषधांमध्ये वैद्यांकडे पण मिठाचे वेगळे वेगळे प्रकार असतात. आपलं हे जे रेग्युलर मीठ आहे की नाही, जे आपण खातो, हे उपासाला बऱ्याच घरांमध्ये चालत नाही. माझ्या स्वतःच्या घरामध्ये पण उपासाचं मीठ वेगळं आहे, ते सैंधव मीठ आहे. आणि ते थोडंसं असं किंचित ब्राउनिश शेडचं असतं. ते कधी कधीच खाल्लेलं ठीक असतं. बरोबर? ते मिनरल सॉल्ट असतं. आता the 25% aqueous solution of salt is called as saturated brine. When 1/5 of the solution is evaporated, the dissolved salt gets crystallized
अँड द सॉल्ट गेट सेपरेटेड फ्रॉम द सोल्युशन. म्हणजेच काय, आपल्याला सॉल्ट कसं मिळवायचं त्याची ती प्रोसेस आहे काइंड ऑफ. दुसरं आहे सोडियम बायकार्बोनेट. आपण जे ऑलरेडी बोललो होतो NaHCO3. ह्याच्यामध्ये काय होतं, इट रिॲक्ट्स विथ मॉइस्ट लिटमस पेपर अँड रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू. म्हणजे हे बेसिक आहे. ॲज द नेम सजेस्ट Na आहे त्याच्यामध्ये, तर तो बेसिकच असणार आहे. इट इज यूज टू मेक ब्रेड, केक, ढोकळा बिकळा. आणि being basic in nature, it is used to reduce the acidity, used to make the active substance like CO2 in fire extinguisher, used to clean the oven. हे सगळे मुद्दे तेच आहेत जे आपण बघितलेत, बरोबर की नाही. आता दुसरं आहे ब्लिचिंग पावडर. हे पण आपण पाहिलं होतं. आता पुन्हा एकदा रिवाइज करूया. कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड, बरोबर की नाही. हा CaCO3 आणि क्लोरीन, हा बघा हा क्लोरीन गॅस रिलीज करतो. आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस क्लोरीन विल गिव्ह यू CaOCl2 प्लस H2. आता ही काय रिएक्शन आहे बघा. टॅप वॉटर हॅव अ टिपिकल स्ट्रॉंग ओडर इन द रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये कसं असा एक स्पेशल पाण्याचा ना असा उग्र वास येतो. तुम्ही बघितलंय का? म्हणजे ते पाणी पिताना जाणवतं, आई शपथ काहीतरी विचित्र वास येतोय या पाण्याचा. तर ते येतं कारण की त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकलेली असते. पावसाळ्याच्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू, रोगजंतू असण्याची खूप शक्यता असते, बरोबर. म्हणून आपल्याकडे जे पाणी सोडलं जातं ते ग्रामपंचायतीचं असू दे, नगर परिषद, कोणी जे सोडतं, नगरपालिका, ते त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करतं. त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकून देतात ते, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठले किडे मकोडे काही राहू नये. ठीक आहे. आणि मग काय होतं, have you ever experienced it? Water in the swimming pool also has the same odor. It is the odor of the chlorine gas used to destroy the microbes in the water. Chlorine gas is the strong oxidizing agent and therefore it has the strong disinfecting as well as bleaching action. Chlorine is inconvenient to handle because of its gaseous state. क्लोरीनला हँडल करणं कठीण आहे. तर तो हॅलोजन आहे, दुसरा तो गॅस आहे. Instead, the solid bleaching powder, which has the same effect, is more convenient to use. बघा, गॅसेस तुम्ही कसं टाकणार पाण्यामध्ये, त्याच्यापेक्षा पावडर टाकलेली डिझॉल्व्ह होते. डिझॉल्व्ह झाली की आपोआप ती रिॲक्ट होते आणि आपोआप त्यातनं कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. आणखीन क्लोरीन पण रिलीज होतो. जो क्लोरीन त्या पाण्यामध्ये असतो तो आपोआप ब्लीच करत निघून जातो. सो ब्लीचिंग पावडर अंडरगोज स्लो डिकम्पोजिशन ड्यू टू द कार्बन डायऑक्साईड इन एअर अँड क्लोरीन गेट्स रिलीज स्लोली. ओके नाही. So bleaching powder gets its property because of its release of chlorine gas. And bleaching powder is obtained by the reaction of chlorine gas with slaked lime. Calcium hydroxide मध्ये क्लोरीन टाकलं तर मिळाला कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड. ओके नाही. हा किती चांगला ऑप्शन आहे. आपल्याला क्लोरीन पाहिजे पण तो गॅस आहे, मग टाका सॉलिड फॉर्म मधनं. ब्लिचिंग पावडर इज अ येलोइश व्हाईट colored solid substance. Its chemical name is calcium oxychloride. It has a strong odor of chlorine gas. म्हणून तर त्या पाण्याचा असा विचित्र पंजंट स्मेल येतो की नाही. It is used for disinfection of drinking water at the water work and the water in the swimming pool. It is used for bleaching of clothes. Disinfection by the roadside and the garbage sites. Dilute sulfuric acid and dilute hydrochloric acid react rapidly with bleaching powder to release the chlorine gas completely. बरोबर की नाही. तुम्ही ह्याला जर ऍसिड मध्ये टाकलं तर ते काय बनेल, कॅल्शियम सल्फेट आणि H2O आणि Cl2 गॅस. बघा इझिली निघून गेला. हा ऑक्सिजन या H2 बरोबर आला म्हणजे बनला H2O. कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड रिएक्ट स्लोली विथ कार्बन डायऑक्साईड टू फॉर्म कॅल्शियम कार्बोनेट अँड द क्लोरीन. ते आपण वरती बघितलं. आता आहे वॉशिंग सोडा Na2CO3. आता आपण बघितलं की याच्यामध्ये 10 molecules of water of crystallization आहेत. इथे तर एक दिलेलं आहे. Take a sample of water from a well or a bore well in a beaker. Add some drops to it and stir. Add some soap to it and stir. Sorry, drops nahi, soap to it and stir. Then take another sample. Add 1 spoonful of washing soda and stir. Then add some soap and stir again. Observe the changes that take place. Which changes did occur? म्हणजे काय, आपण जे विहिरीतनं पाणी घेतलंय, बोर मधलं जे पाणी घेतलंय ते हार्ड वॉटर आहे किंवा बोरचं, त्याला म्हणतात ना पाण्याच्या बोरचं पाणी है ना, विहिरीचं पाणी. अशा पाण्याला हार्ड वॉटरला सॉफ्ट करण्याकरता त्याच्यामध्ये वॉशिंग सोडा टाकायचा आणि मग त्याच्यात पुन्हा साबणाचं पाणी टाकलं की किंवा साबण टाकलं की फेस होतो. हेच त्यांना सांगायचं. फेस सुफेन बनवणं तेच आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, हार्डनेस ऑफ वॉटर इज ट्रीटेड. बरोबर.
ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्लोराइड्स अँड सल्फेट्स. आणि Na2CO3 is added to it to soften such water and make it suitable for use. आता रिएक्शन काय बघा, MgCl2 plus Na2CO3 will give you MgCO3 plus NaCl. हे काय झालं? The reaction between Na2CO3 causes the formation of insoluble carbonate, salts of magnesium and calcium. म्हणजे पाण्यामध्ये जे काही मॅग्नेशियमचे सॉल्ट्स असतात, कॅल्शियमचे सॉल्ट्स असतात, ते ह्या Na2CO3 म्हणजे आपल्या वॉशिंग सोडा बरोबर रिएक्ट करतात. मॅग्नेशियमचे हे सॉल्ट आहेत बघा, मॅग्नेशियम सॉल्ट आणि आपला धुण्याचा सोडा, ह्यांची रिएक्शन झाली तर काय होईल? NaCl मीठ तयार झालं आणि MgCO3 हा सॉलिड तयार झाला. हा काय प्रेसिपिटेट म्हणून खाली जमा होतो. वरचं वर पाणी काय झालं? क्लीन झालं. NaCl ते डिझॉल्व्ह होतं ना पाण्यामध्ये. आता सोडियम कार्बोनेट is a water soluble salt of sodium. Crystalline sodium carbonate on keeping loses its water of crystallization readily and a white powder is obtained. This powder is called as washing soda. म्हणजेच काय? Na2CO3 मध्ये 10H2O मॉलिक्यूल त्याचे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन साठी आहेत. जर त्यातले ते पाण्याचे मॉलिक्यूल गेले तर ती व्हाईट कलरची पावडर बनते, ज्याला आपण वॉशिंग सोडा असं म्हणतो. ठीक आहे ना? बाय द वे ही जी रिएक्शन लिहिली ना, ही जरा गडबड आहे. इथे -H2O तर -9H2O तरी द्यायला पाहिजे होतं की नाही, किंवा सगळ्याच्या सगळे गेले तर इथे H2O घ्यायलाच नाही पाहिजे होतं. एक तर काहीच H2O नाहीये किंवा 9 गेले तर हे बॅलन्स झालंय, असं ते बरोबर यायला पाहिजे होतं, ते इथे दिलेलं नाहीये. ठीक आहे ना? आता बघा, वॉशिंग सोडा इज अ व्हाईटिश अँड ओडरलेस पावडर ॲट द रूम टेम्परेचर. लिटमस has a blue color in its aqueous solution. Obviously it is basic in nature. Basic आहे म्हणून तर ते blue झालं. It is hygroscopic, that is it absorbs moisture if left exposed to air. It is used mainly for washing the clothes. Sodium carbonate is used in the glass and paper industry and also in the refining of the petrol. Obviously cleaning साठी जिकडे जिकडे लागेल तिकडे त्याला आपण वापरून बघू शकतो. Now some crystalline salts. You have learned about water of crystallization in the previous chapter. We use various salts which contain water of crystallization. ह्या चार नाही, ह्या 5ही सबस्टन्सेसचे फॉर्म्युले तुम्हाला पक्के माहिती पाहिजे. ॲलम, K2SO4, Al2SO4 thrice 24H2O. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला पण हे होते, सेम होते, हे सगळे होते. बोरॅक्स, Na2B4O7 10H2O. इप्सम सॉल्ट, MgSO4 7H2O. बेरियम क्लोराइड, BaCl2 2H2O. सोडियम सल्फेट, ग्लॅबर्स सॉल्ट, Na2SO4 10H2O. त्याच्यात बघायचं आहे का आपल्याला? 10H2O, 2H2O, 7H2O, परत 10H2O आणि इथं बघा 24H2O. हे सगळे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहेत. ह्या मॉलिक्यूलच्या फॉर्मेशन मध्ये एवढे पाण्याचे मॉलिक्यूल असतात म्हणून ते क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये होतं. ठीक आहे? Collect more information on the properties and uses of the substances listed above. You have learnt that alum is used in the process of water purification. Because of property of coagulation, the solid impurities in water come together, become heavy and settle at the bottom. As a result, water becomes clear. त्याला आपण म्हणतो ना, आत्ताच आपण बोललो की दुष्फेन पाणी सुफेन करणं. Blue vitriol is used in the blood test for diagnostic anemia. In the Bordeaux mixture, which is used as a fungicide on fruits like grapes, muskmelon, select lime, is used with the blue vitriol. म्हणजेच वेगवेगळ्या प्रोसेसेस मध्ये हे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असलेल्या वस्तूंचा वापर करतो, वेगवेगळ्या सॉल्ट्सचा वापर करतो आपण, आणि आपल्या डेली लाईफ मध्ये कुठे ना कुठे त्याचं ऍप्लिकेशन होतं. आपण फळांवरती जे स्प्रे मारतो त्याच्यामध्ये पण कोणत्या ना कोणत्या सॉल्ट्स असतात. Soap, when oil or animal fat is boiled with an aqueous solution of sodium or potassium hydroxide, sodium or potassium salt of carboxylic acid म्हणजे फॅटी acids are formed. आपल्याला फॅट्स बरोबर सोडियम आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडला बॉईल करायचंय, मग काय मिळेल? त्याचा सॉल्ट मिळेल, salts of carboxylic acid, fatty acid. These salts are called as soap. When soap is mixed with hard water, calcium and magnesium salts of fatty acids are formed. आपण जेव्हा साबण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा काय होतं? कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे
सॉल्ट्स बनतात फॅटी ऍसिडचे. ठीक आहे. These being water insoluble, they form a precipitate and that is why lather is not formed. आता हे जे काही आहेत ना, हे जे काही सॉल्ट्स बनतात, they are water insoluble and they form a precipitate. साबण पाण्याबरोबर आपण जेव्हा कपड्यांवर घासतो तेव्हा काय होतं, हे सॉल्ट्स आपल्या कापडाच्या, भांड्यांच्या सगळ्या इम्प्युरिटीज मध्ये जाऊन त्याच्यावर अडकतात आणि पाण्याबरोबर त्याला बाहेर काढून टाकतात. ठीक आहे. आता बाथिंग सोप, वॉशिंग सोप ह्याच्यामध्ये हाय ग्रेड फॅट्स आहेत आणि वॉशिंग मध्ये लो ग्रेड फॅट्स आहेत. बरोबर ना. आपण स्वतःच्या अंगाला साबणासारखं तर घसं घासत नाही. कशाने? प्रेमाने, हळूहळू, सांभाळून असंच करतो ना. तेच आहे लो ग्रेड आणि हाय ग्रेड. त्याच्यामध्ये पण ते डव वेगळा, हमाम वेगळा, लाईफ बॉय वेगळा, डेटॉल वेगळा, तो एक ट्रान्सपरंट साबण येतो, नाही तो असा आरपार बघणारा, पिअर्स. प्रत्येक साबणामध्ये काहीतरी वेगळं टाकलेलं आहे. ठीक आहे. म्हणून ते वेगळे. आणि आता पुढच्या वेळेला आपलं सुरू होणार रेडिओ ऍक्टिव्हिटी. म्हणजेच काय, एलिमेंट्स विथ हाय number such as uranium, thorium, radium have a property of spontaneously emitting invisible, highly penetrating and high energy radiation. त्याला म्हणतात रेडिओ. वेल, हे असंच सुरू करून संपवायचं नाही. हे पुढच्या वेळेला सुरू करायचं आणि डिटेलमध्ये बघायचं. तर पुढच्या वेळेला भेटू. वी विल स्टार्ट विथ रेडिओ ऍक्टिव्हिटी, द न्यू पार्ट ऑफ दिस लेसन. ठीक आहे. ओके मॅम. आम्ही स्क्रीन, ओके टीचर. माझा आवाज तुम्हाला आला ना नंतर? यस टीचर आला. टीचर. चलो बाय. बाय टीचर. गुड नाईट. ओके टीचर. बाय मुलांनो. थँक्यू टीचर. वेलकम बाय.